नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील मराठी विधिज्ञान या माझ्या YouTube चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। तर कसे आहेत सगळे? चांगले असतील अशी आशा बाळगून पुढे चालतो। जसं की मी आपल्यासाठी दररोज नवीन विषय निवडून त्यावर माहिती घेऊन व्हिडिओ बनवून आपल्यासाठी पोस्ट करतोय। जर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल नसेल केलं सबस्क्राइब करा, सर्व व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांना सर्व व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यामध्ये मला सहकार्य होईल। जसं की आजचा जो विषय आहे हा विषय खरा तर खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप गंभीर आहे। यामध्ये या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत, त्याबद्दल मी यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची माहिती माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतोय। ही माहिती मी या ठिकाणी सर्व प्रकारे कलेक्ट केली आहे, पुस्तकं, YouTube, सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स, हायकोर्ट जजमेंट्स किंवा इकडून तिकडून माहिती कलेक्ट केली आहे। तर यामध्ये काही तफावत असू शकते, याचा वापर कुठेही करण्या अगोदर आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करावा किंवा आपल्या वकिलांना संपर्क साधावा, कारण की कायदे दरवेळेस बदलतात। सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यामध्ये दररोज नवीन कोणत्याही गोष्टीवर निर्णय येत असतात, त्यामुळे आजचा कायदा लगेच राहील का संपेल किंवा त्यामध्ये दुरुस्ती होईल सांगता येत नाही। त्यामुळे माहिती वापरण्या अगोदर आपल्या बुद्धीचा वापर करा आणि त्यामध्ये आपल्या वकिलांचा सल्ला घ्या। चला तर मग पुढे जाऊया। जसं की आजचा जो विषय तुम्हाला मी सांगू इच्छितो, ॲट्रॉसिटी। आपण बऱ्याचदा हा शब्द आपल्या कानावर ऐकला असेल की फलाण्यावर अट्रॉसिटी झाली, जे काय असेल ते। तर हा एक स्पेशल कायदा आहे जो की यामध्ये पिछडा वर्ग जे आपण म्हणतो, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्या प्रवर्गातील गटांतल्या आपल्या नागरिकांसाठी हा कायदा यामध्ये तयार केला गेला आहे। तर हा नेमके अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे काय? तर यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपल्या व्यवस्थेमध्ये असे वर्ग त्यामध्ये तयार गेला होते, त्यामध्ये आपण जाती व्यवस्था म्हणू शकतो। भारतीय संविधान जे की आपले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी अथक प्रयत्न करून रात्रंदिवस अभ्यास करून आपल्या त्यामध्ये सर्व बुद्धीचा वापर करून सर्व देशांच्या संविधानांचा अभ्यास करून रात्रंदिवस अहोरात्र करून जे संविधानाचा मसुदा तयार केला आणि त्याचे पुढे संविधानामध्ये रूपांतर झाले। तर ह्या संविधान तयार होण्या अगोदर भारतामध्ये जाती व्यवस्था होती, वर्ग व्यवस्था होती। त्यामध्ये स्टार्टिंगला होतं उच्च वर्ग आणि त्यानंतर त्यामध्ये दलित वर्ग की ज्याला त्यामध्ये कमी समजलं जायचं। पण स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी आपल्या नेत्यांनी, आपल्या समाजसेवकांनी यामध्ये अभ्यास केला की बाबा रे, यामध्ये मानव म्हणून जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल आणि तो फलाण्या जातीचा आहे त्यामुळे त्यावर अन्याय होत असेल तर हा चुकीची गोष्ट आहे। आपण म्हणतो प्राणी मात्रावर दया करा, पण त्या काळी काय व्हायचं, प्राणी मात्र सोडून द्या, पण पिछडा वर्गांवर, दलितांवर जे म्हणतो आपण त्या वर्ग व्यवस्थेमध्ये सर्वात त्यामध्ये कमी समजल्या जाणारा त्या काळामध्ये त्या व्यक्तींवर भयंकर अन्याय व्हायचे। त्यांच्यावर अन्याय कशा प्रकारे व्हायचे ही गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगता पण यायची नाही, या प्रकारे त्यावर अन्याय व्हायचे। पण त्यावेळेस कोणी वाचा फोडणारं नव्हतं। पण 1989 मध्ये या ठिकाणी पहिल्यांदा यामध्ये अशा प्रकारचा कायदा करायची गरज पडली आणि त्याचाच या ठिकाणी भाग म्हणून प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ऍक्ट 1989, ज्याला की मराठीमध्ये म्हणतात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा काढला गेला। हा कायदा काढण्यामागचा उद्देश असा होता की या ठिकाणी कोणावरही अन्याय होऊ नये। या ठिकाणी ठीक आहे, सर्व मानव एकच आहेत, पण होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीवाचक त्याला शिवीगाळ करून किंवा त्यांना अशा कोणत्या प्रकारचे वेगळे कृत्य करून की ज्याच्या त्यामध्ये त्याचं जे म्हणतो आपण पर्सनल जे स्टेटस असतं, आत्मसन्मान जे म्हणतो, त्याच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचावी अशी कोणती गोष्ट जर कोणी व्यक्ती करत असेल तर त्याला यामध्ये शिक्षेचं प्रावधान आहे। शिक्षा म्हणजे काय? त्यामध्ये त्यांना कारावास होऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस त्यामध्ये जन्मठेप सुद्धा होऊ शकते ह्या कायद्या अंतर्गत। चला तर मग यामध्ये आपण पाहूया की या कलमांतर्गत कशा प्रकारचे कोणते कृत्य जे असतं की ते या कायद्या अंतर्गत त्यामध्ये प्रिव्हेंट केलं आहे, त्याला प्रतिबंधित केलं आहे। जसं की आपण बोर्डावर लिहिलेलं पाहू शकता, यामध्ये कलम 3.1.1 ते कलम 3(2) उपकलम 7 पर्यंत ह्या सर्व कलमांमध्ये जे कृत्य दिले गेले आहेत तर ते ह्या कृत्या अंतर्गत जर कोणी अशा प्रकारचं काम केलं तर ते ह्या कायद्याच्या कक्षेमध्ये येऊन त्याच्यावर हा गुन्हा दाखल होऊ शकतो। या ठिकाणी सर्वप्रथम आहे, या ठिकाणी मी पूर्ण आपण बोर्ड यामध्ये वाचून पाहू शकता, तरी पण तुम्हाला मी ढोबळमानामध्ये सांगण्याचा यामध्ये प्रयत्न करतो। सर्वप्रथम आहे
योग्य वा अयोग्य पदार्थ खाण्यापिण्यास सक्ती करणे. एखाद्या व्यक्तीला पहिल्या काळामध्ये काय व्हायचं, आपण यामध्ये टीव्हीवर सिरियलमध्ये पाहिलं पण असेल की त्यांना खूप नीच दर्जाची वागणूक दिली जायची, जी की एकदम गलत आहे. त्यावर भयंकर अन्याय केला जायचा. त्यांना शेळे अन्न खायला देणे किंवा एखादं अन्न खाण्यापासून त्यांना रोखणे, अशी गोष्ट जर झाली तर त्यामध्ये हा गुन्हा दाखल होऊ शकतो. पुढचा जो पॉइंट आहे, बेगारीची कामे करणे. बेगारीची म्हणजे काय, त्याला म्हणतात वेठ बेगारी. बऱ्याच पहिल्या काळामध्ये काय व्हायचं की काही स्पेशल व्यक्तींना, काही विशेष व्यक्तींना कामावर ठेवलं जायचं आणि त्यांना आयुष्यभर कामावर ठेवलं जायचं. त्याला कोणता मोबदला, जसे की आता वर्कमॅन ऍक्ट्स आलेले आहेत कामगारांसाठी, खूप नियम झालेत, पण पहिल्या काळामध्ये असं नव्हतं. तर त्या काळामध्ये काय व्हायचं, अन्यायकारक कृत्य व्हायचे. त्यांना फक्त भाकरीवर किंवा भाकर पण दिली जायची नाही. म्हणजे मला सांगताना पण खूप दुःख होतं की अशा प्रकारचा पहिले प्रकार व्हायचा. तर त्यांना फक्त काम करून घ्यायचं, दिवस रात्र 24 तास फक्त भाकरीवर, कधी कधी भाकर पण दिली जायची नाही. याला म्हणतात वेठ बिगारीची कामं. तर असं काम करण्यास भाग कोणी आताच्या काळामध्ये जर पाडत असेल 1989 नंतर, तर त्याच्यावर हा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. जसं की पुढचा आपला पॉइंट आहे, इजा, अपमान व त्रास देणे. यावर काही वेगळं सांगायची गरज नाहीये. मालकीचे जमीन, जागा, पाणी वापरण्यास अडवणे, नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा करणे, मतदान करण्यास भाग पाडणे किंवा धमकावणे. मतदान हा आपला सर्वश्रेष्ठ सर्वात मोठा अधिकार आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा अधिकार मतदानाचा अधिकार. आपण आपले जनप्रतिनिधी यामध्ये निवडू शकतो आणि आपण कोणालाही मतदान करू शकतो. पण जर एखाद्या ह्या कायद्या अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमध्ये येणाऱ्या व्यक्तीवर जर कोणी मतदान करण्यास रोखला असेल, मतदान करणं ह्यालाच मतदान कर म्हणून सक्ती केली असेल, त्याच्यावर दबाव आणला असेल, तर यामध्ये ह्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. आपण हे लक्षात ठेवा. पुढचा जो पॉइंट आहे, जमिनीचा गैरवापर उपभोग करणे. म्हणजे जर अशा कोणी व्यक्ती जमीन कोणी वापरत असेल, चुकीचा व्यक्ती, तेव्हा पण हा केस यामध्ये दाखल होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, यावर पुढे मी बोलणारच आहे. महिलेचा विनयभंग करणे किंवा लैंगिक छळ करणे, खोटी साक्ष देणे कोर्टामध्ये, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे म्हणजे काय, जसं की आपण म्हणतो पब्लिक प्लेस, सार्वजनिक ठिकाण. सार्वजनिक ठिकाण म्हणजे कोणाचे, सरकारचे ठिकाण, ज्या ठिकाणी शासनाने समाजासाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याला म्हणतात सार्वजनिक ठिकाण. जसे की सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक बस स्टॉप, सार्वजनिक रेल्वे स्टेशन, सार्वजनिक कार्यालय, नगरपालिका, ग्रामपंचायत, कुठे असो, ज्या ठिकाणी सरकारी कार्यालय जे म्हणतो ना, त्या ठिकाणी जर कोणी त्याला तो त्या जातीचा आहे असा हिनवून त्याला जर त्यामध्ये प्रवेश नाकारत असेल, तर त्यामध्ये या प्रकारचा गुन्हा दाखल त्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर आहे घर गाव सोडण्यास भाग पाडणे. पहिल्या काळामध्ये असं व्हायचं की त्यांच्या घरावर कब्जा केला जायचा आणि त्यांना गावामधून हद्दपार पण केलं जायचं. पण अशामध्ये 1989 जर अशी कोणती कृती समोर आली तर त्यामध्ये 100% गुन्हा दाखल होऊ शकतो. पुढचा जो आपला पॉइंट आपण सांगू इच्छितो, यामध्ये नुकसान करण्यासाठी आग लावणे, प्रार्थना स्थळ निवाऱ्यास आग लावणे, पुरावा नाहीसा करणे, या सर्व प्रकार आहेत. म्हणजे हे सर्व प्रकार जर त्यामध्ये पाहिले गेले की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यामधील येणाऱ्या व्यक्तीवर जर अशा प्रकारचा कोणता गैरप्रकार घडत असेल तर सावधान व्हा. यामध्ये तुमच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, तुम्हाला शिक्षा होऊ शकते. कायदा कशासाठी असतो की सर्व जनतेवर न्याय व्हावा, सर्वांनी गुण्यागोविंदाने वागावे. यामध्ये कोणाही व्यक्तीला, जसं की भारतीय संविधान पण म्हणतं ना, कोणाला जसं म्हणतो इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर समानता. यामध्ये असं पण येतं की कोणाला ह्या जातीचा किंवा त्या जातीचा असं म्हणून असमानता बाळगू नये, असं पण ते संविधानामध्ये सांगितलं गेलं आहे. प्लस अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये पण त्यांना यामध्ये संरक्षण दिलं गेलं आहे. जर आपल्याला ह्या कायद्याअंतर्गत कोणत्या व्यक्ती येतात, म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यामध्ये कोणत्या व्यक्ती येतात, कोणत्या जाती येतात, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण जी आपली समाज कल्याणची वेबसाईट आहे ना, बार्टी, त्या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये पूर्णपणे यादी दिली गेली आहे की ह्यामध्ये कोणत्या जाती जमाती येतात. तुम्ही पूर्णपणे पाहू शकता. त्यामध्ये SC ST OBC नॉन ट्राईब म्हणजे NT सर्व त्यामध्ये जातीचा उल्लेख यामध्ये केलेला आहे. पण हा झाला कायद्याचा भाग. पण यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने, जसं की या ठिकाणी लिहिलेलं आहे, 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आशय लक्षामध्ये आलं होतं की हा जो कायदा आहे त्याला आपण ढाल म्हणून तयार केला गेला आहे. जसं की आपण एखाद्या तलवारीच्या
सामन्यामध्ये पाहतो की एखाद्या व्यक्तीकडे तलवार पण असते आणि ढाल पण असते. ढाल कशासाठी असते तर पुढच्याचा येणारा जो घात असेल तो अडवण्यासाठी ढाल असते आणि त्यावर प्रहार करण्यासाठी तलवार असते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या असिधानामध्ये आलं की लोकांना आपण हे जे कायदा दिला आहे तो ढाल म्हणून दिलेला आहे, पण त्याचा त्यामध्ये तलवारीसारखा वापर होतोय. त्यामध्ये चुकीच्या केसेस, चुकीच्या FIR पण यामध्ये दाखल होऊ लागल्या. कायदा एकदम परफेक्ट बनवला गेला आहे की त्यामध्ये सक्त त्यामध्ये शासन पण करण्याचा प्रावधान केलं गेलं आहे. पण यामध्ये होऊ लागलं काय, बऱ्याच खोट्या केसेस, बरेच गंभीर गुन्हे यामध्ये काही नसताना पण दाखल होऊ लागले. 2018 मध्ये टिप्पणी केली गेली होती, पण त्यामध्ये परत विरोध प्रदर्शन झाले की बाबा रे असं झाल्यास खरंच ज्यावर अन्याय झाला आहे त्याच्यावर पण पुन्हा अन्याय होऊ शकतो. त्यांचं पण म्हणणं एकदम बरोबर होतं की जर आपण त्यामध्ये तात्काळ जामीन देण्याचा प्रावधान जर ठेवलं तर अशामध्ये काय होईल, माझं काय होणार आहे, लगेच म्हणजे जमानत होऊन जाईल, असं करून त्याचा गैरवापर पण लोक करतील. त्यामुळे त्याला विरोध केला गेला. परत त्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये आल्या गेल्या. त्यानंतर पुढे चालून आपण 3 हायकोर्ट आहेत, माझ्या मते एक केरळ हायकोर्ट आहे आणि 2 त्यामध्ये उच्च न्यायालय आहेत. त्यामध्ये त्या 3 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी यामध्ये असं त्यामध्ये केलं गेलं आहे, जसं की आपण आजकाल न्यूजवर पाहतोय की अॅट्रॉसिटी झाली, गुन्ह्यामध्ये बदल झाला, कायदा बदलला, आता जमानत लगेच भेटणार, त्यामध्ये हे केलं तर गुन्हा नाही, ते केलं तर गुन्हा नाही. तशा बिलकुल अफवांवर जायचं नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईट्स आहेत, लीगल नॉलेज बद्दल बरेच यामध्ये सर्क्युलर येतात, सरकारचे सार्वजनिक पत्र येतात, त्यावर विश्वास ठेवायचा. अशा अफवांवर कसल्या प्रकारे विश्वास ठेवायचा नाही. यामध्ये 3 सर्वोच्च न्यायालय फक्त एवढी टिप्पणी केलं गेलं आहे की अपमान करण्याच्या उद्देशाने जर कोणी अशा प्रकारचं कृत्य केलं तरच ते या व्याख्येमध्ये येतं, तरच तो गुन्हा होतो. पण अपमान करण्याच्या उद्देशाने जर यामध्ये असा कोणता जातीवाचक शब्द उल्लेखला गेला तर तो गुन्हा नाहीये, असं उच्च न्यायालयाने 3 उच्च न्यायालय यामध्ये सांगितलेलं आहे. पण ती सुद्धा गोष्ट न्यायालयामध्ये तुम्हाला प्रूव्ह करावी लागते, साबित करावी लागते की तुम्ही जी गोष्ट केली आहे ती अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली नाहीये किंवा ती ह्यामध्ये बसते, पण तसा माझा मोटिव्ह नव्हता, तसा माझा उद्देश नव्हता. तर उद्देश नेमका काय होता तुम्हाला तो न्यायालयासमोर आपल्या वकिलांसोबत जाऊन सिद्ध करावा लागेल, तरच तुम्हाला यामध्ये शिथिलता मिळेल, रिलीफ मिळेल, अन्यथा भेटणार नाही. हायकोर्ट सांगतं. जसं की मी काही दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी न्यूजमध्ये पाहिलं होतं की एका जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये एक प्रकरण झालं होतं. मी 100% सांगू शकत नाही, पण मी पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे कुठंतरी. तर त्यामध्ये एक शिक्षिका भाषणामध्ये काहीतरी म्हणून गेल्या, असं मी ऐकलं की त्यांनी एका महापुरुषांबद्दल एक वक्तव्य केलं होतं की महापुरुष खूप अभ्यास करायचे, स्टडी करायचे आणि दिवस रात्र ते अभ्यास करून त्यांनी पुढे प्रगती केली. तर ते बोलता बोलता असं म्हणून गेल्या की त्या महापुरुषांनी, या ठिकाणी मी मुद्दामून महापुरुषांचं नाव घेणार नाही, कारण की होऊ शकतं कोणाला ही गोष्ट यामध्ये चुकीची वाटू शकते, त्यामुळे नाव वगैरे घेणार नाही किंवा कोणत्या जातीचा पण किंवा एवढे उल्लेख करणार नाही. फक्त एक उदाहरण देऊ शकतो यामध्ये की त्यामध्ये असं सांगितलं गेलं की महापुरुष जे होते ते अभ्यास इतका गहन प्रकारे करायचे, ते विद्यार्थ्यांना मोटिवेट व्हावं, विद्यार्थ्यांनी त्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी, अशा उद्देशाने मला वाटतं की त्या बोलल्या असतील. पण ते प्रकरण सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, त्यावर कोणतंही भाष्य करणं चुकीचं राहील. पण त्यामध्ये त्यांनी असं बोलले की ते जेवण करते वेळेस त्यांचं अभ्यासामध्ये इतकं लक्ष होतं की त्यांनी भाकर न खाता काहीतरी, मला वाटते, माझ्या लक्षात येत नाही, खडू का काहीतरी त्यांनी वस्तू खाल्ली होती अभ्यास करते वेळेस, हे त्या महिलेकडून बोलल्या गेलं असं माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे. तर त्या गोष्टीवरून काहींना ही गोष्ट चुकीची वाटली आणि त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. खरं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये असं एक दिसतं, आपल्याला असं एक वाटतं किंवा असं आपण ऐकलेलं आहे. सत्यता FIR चार्जशीट न्यायालयामध्ये आहे, त्यावर आपण भाष्य करणार नाही. पण ह्या गोष्टींवर आपल्याला असं वाटतं की बाबा रे त्यांचा असा कोणता मोटिव्ह नसावा, त्यांनी फक्त विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी अशी कोणती गोष्ट बोलली असेल, ठीक आहे, ते प्रकरण न्यायालयामध्ये आहे. पण अशाच प्रकारे हायकोर्ट सांगतं की जर कोणाचा उद्देश नसेल अपमान करण्याचा किंवा असं कोणतं कृत्य करण्याचा, बरेचदा काय होतं, भांडणं होतात, ठीक आहे, एक असेल अनुसूचित जातीचा व्यक्ती, एक असेल खुल्या गटातला व्यक्ती, दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली, मारामारी झाली, पण त्याने असं कोणतं कृत्य तर केलं नाहीये. मारामारीचं, भांडणाचं कारण वेगळं असेल. एखाद्या वेळेस काहीतरी त्यांचं, आपण एका मॅटरमध्ये असं पण पाहिलं आहे की क्रिकेट खेळते वेळेस भांडणं झाले किंवा लग्नामध्ये भांडणं झाले
किंवा शाळेमध्ये भांडणं झाले किंवा कुठे वेगळ्या प्लेसवर भांडणं झाले, पण भांडणं व्हायचं मोटिव्ह वेगळा होता. एखाद्या वेळेस एखाद्या क्रिकेटमध्ये कोणी षटकार मारला आणि षटकार मारला म्हणून काही जण खुश झाले, काही जण दुःखी झाले, तर त्यामध्ये जर अॅट्रॉसिटीचं प्रकरण गोवल्याचा प्रयत्न केला गेला तर हा प्रकार चुकीचा आहे. मोटिव्ह काय होतं ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही 324 करा, 26 करा, 23 करा, जे काय तुमचे कृत्य घडले, भांडणं झाले, भांडणामध्ये जे प्रकार घडला ते जे कलम लागू होतील ते करा, पण त्याला अॅट्रॉसिटीचं वळण दिलं जात होतं, दिलं जात आहे असं या ठिकाणी त्या हायकोर्टाने सांगितलं आहे. तर हायकोर्ट सांगतं की सर्वप्रथम त्यामध्ये ते भांडणं होण्याचा अगोदर मोटिव्ह पहा, त्यामध्ये नेमकं काय घडलं गेलं ते पहा, त्याला या प्रकारचं वळण देऊ नका. त्यामध्ये पोलिसांना चौकशी सांगितलं की बाबा तुम्ही चौकशी करा, पण त्यांना आदेशित केलं गेलं नाही. जर गरज पडली तर पोलीस प्रशासनाला यामध्ये चौकशी करण्याचा अधिकार दिला गेला आहे, किंवा नाही जरी चौकशी की तात्काळ त्यामध्ये त्यांना आरोपीला अटक सुद्धा करता येतं. तर पुढचा या ठिकाणी हे झाला मोटिव्हचा भाग, की जर उद्देश तसा नसेल तर होऊ नये. पुढचा जो भाग झाला की जर आपल्याला यामध्ये जामीन हवे असेल तर आपल्याला जिल्हा न्यायालयामध्ये जावं लागेल. जिल्हा न्यायालयासमोर तुम्हाला शक्यता वाटत असेल तर तुम्ही अटकपूर्व जामीनचा यामध्ये अर्ज करू शकता. त्यानंतर यावर मी सविस्तर एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये रेग्युलर पण जमानत तुम्हाला दाखल करता येते आणि त्यामध्ये न्यायालयाला योग्य जर वाटेल तर न्यायालय त्यामध्ये आपल्याला जामीन देऊ शकतं किंवा नाकारू पण शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा की कायद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या. कायदा सर्वांसाठी आहे, आपल्यासाठी आहे. प्रत्येक व्यक्तीला एक संविधानाने डिग्निटी दिलेली आहे, त्याचा प्रत्येकाचा वापर करा आणि अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू नका. ठीक आहे, पहिला काळ गेलेला आहे. आता कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे. त्यामुळे सर्वोच्च संविधान आहे, त्याच्या बाहेर कोणीही नाही. सर्वोच्च कायदा आहे, त्याच्या बाहेर कोणीही नाही. त्यामुळे अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू नका. एकदम चुकीचं आहे, अमानवी आहे. त्याचं मी कधीही म्हणजे त्याचा कोणत्या प्रकारे मी तर साथ देणार नाहीये, कारण की सर्व चुकीची गोष्ट आहे. कोणावर जर अन्याय झाला असेल तर 100% त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. अशी शिक्षा झाल्यास दुसरा व्यक्ती असा प्रकार करणार नाही. त्यामुळे आपण पण दक्षता घ्या आणि यावर जर तुम्हाला काही आपले मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपले मतं नोंदवू शकता. पण ते नोंदवत्या वेळेस पण आपण अगोदर विचार करा की आपण यामध्ये काय टाकतो आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो. कारण की ह्यावर टिप्पणी करणं, जसं की ह्यामध्ये एक पॉइंट आहे की कोणाचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, हे व्हॉट्सअप, युट्यूब हे सुद्धा एक सार्वजनिक स्थळ म्हणता येईल, कारण की यावर हजारो लोक माझे व्हिडिओ पाहतात. त्यामुळे कमेंट करण्या अगोदर सुद्धा यामध्ये सतत वियोगीचा वापर करा आणि त्यासाठी जिम्मेदार आपण असाल याची सुद्धा दक्षता घ्या. सर त्यासाठी एवढं सांगू इच्छितो, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा. आपले मला प्रतिसाद असतील तर भविष्यामध्ये मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग आपला निरोप घेतो. नमस्कार, बाय बाय, जय हिंद.